चला तर मंडळी, बाहेर रेस्टॉरंट आणि ढाब्यावरती मिळणारा हा महागडा पदार्थ त्याहूनही क्रिस्पी आणि चविष्ट, तेही कमी खर्चात आणि कमी साहित्यात कसा करायचा ते बघू. चला तर मग रेस्टॉरंट सारखं चिकन 65 बनवू. त्यासाठी अर्धा किलो एवढं छान स्वच्छ धुतलेलं चिकन घेतलंय. 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकलीये, 2 चमचे दही, 1 चमचे लाल कश्मीरी मिरची पावडर, अर्धी चमची हळद, 1 चमची धना पावडर, 1 चमची चिकन मसाला किंवा गरम मसाला, 2 चमचे कोणताही चिकन 65 मसाला, 1 चमची कॉर्नफ्लॉवर घालून छान आता हाताने मिक्स करून घ्यायचे. मसाले आणि चिकन छान एक जीव होत नाही किंवा जोपर्यंत छान सर्व मसाले आणि कॉर्नफ्लॉवरची कोटिंग चिकनला बसत नाही तोपर्यंत त्याला छान मिक्स करत राहायचं. चवीपुरता मीठ घातलंय आणि छान मिक्स करून आता 10 ते 15 मिनिटांसाठी मी याला मॅरिनेट करून बाजूला ठेवते. 10-15 मिनिटांनंतर आता इथं मी एका पॅन मध्ये तेल टाकते. तेल छान गरम झालं की लगेच आता त्यात मॅरिनेट केलेले आपण चिकनचे जे पीसेस होते ते एक एक करून त्यात सोडायचे. तेल मात्र छान फुल कडकडीत गरम असायला हवंय आणि चिकनचे पीसेस जेवढे होऊ शकेल तेवढे छोटे छोटे करायचे, म्हणजे आपलं चिकन अगदी छान पद्धतीने पटकन शिजायला मदत होते. आणि जर शक्यतो असेल तर बोनलेस चिकन घ्या. इथे मी आता सर्व एक एक करून सर्व चिकनचे पीसेस टाकून घेते. 3 ते 4 मिनिटापर्यंत एका बाजूने आपल्याला छान त्याला फ्राय करायचंय. फ्राय करताना मात्र गॅस आपला मीडियम असायला हवाय. जर तुम्ही फुल गॅसवरती तळाल तर वरून मात्र कुरकुरीत किंवा वरून तळलेले दिसतील, पण आतमध्ये आपलं चिकन छान शिजलेलं नसेल हवं तसं. त्यासाठी आपल्याला मीडियम गॅसवरती तळायचे आणि स्लो फ्लेमवरती तळाल तर आपलं चिकन खूप जास्त तेल पिल आणि तेलकट असे आपले 65 होतील. एका बाजूने आता छान 2 ते 3 मिनिटापर्यंत मी तळून घेतलेत. आता बाजू पलटून पुन्हा आता दुसऱ्या बाजूने 3 ते 4 मिनिटांसाठी मी पुन्हा आता हे चिकन 65 तळून घेते. चिकन 65 करताना निवांत आणि वेळ देऊनच करावा लागतो. घाई गडबडीत किंवा जर आपण कमी वेळेत त्याला करायला गेलं तर हवं तशी त्यांची टेस्ट येत नाही किंवा जसं बाहेर भेटतात तसं आपल्याला त्याची चव लागत नाही. जर अगदी बाहेर मिळतात तसेच करायचे असतील तर त्याला छान वेळ देऊन आणि आरामातच केले पाहिजे. आता इथं मी थोडासा कढीपत्ता घातलाय. कढीपत्ता घातल्यामुळे अजूनच छान दिसायला देखील सुरेख दिसतात आणि चव देखील अजून अप्रतिम येते. जसं बाहेर रेस्टॉरंट किंवा ढाब्यावरती गेलात तुम्हाला चिकन 65 मध्ये कढीपत्ता हा दिसतोच. छान आपलं चिकन 65 अगदी कुरकुरीत आणि लाल रंग येईपर्यंत आता तळून झालेला आहे. चिकन 65 इथं मी टोटल 7 ते 8 मिनिटापर्यंत तळलेले आहेत दोघी बाजू मिळून. वरून दिसायला अगदी कुरकुरीत आणि लाल भडक असा रंग देखील आलेला आहे. छान आता तेल निथळून एका प्लेटमध्ये ते चिकन 65 काढून घ्यायचे. अगदी बघताच क्षणी कोणाच्याही तोंडाला पाणी येईल आणि लगेच खावंसं वाटेल. दिसायला अगदी सुरेख रंग अप्रतिम असा आलेला आहे लाल भडक आणि वरूनच दिसायला अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत दिसतात. तेवढेच आतून सॉफ्ट आणि जुशी देखील आहेत. बघता क्षणी तुमच्याही तोंडाला पाणी आलं ना, वाट कसली बघताय, जा आणि पटकन बनवायला घ्या आणि मस्त छान सर्व करा पुदिन्याची चटणी किंवा एखाद्या लाल चटणी सोबत आणि एन्जॉय करा फॅमिली सोबत. अप्रतिम चव, सॉफ्ट आणि जुशी बाहेर रेस्टॉरंटमध्ये मिळतात तसे चिकन 65 घरीच बनवून तयार आहेत. अगदी घरच्या साहित्यात आणि चविष्ट आणि कुरकुरीत देखील. मग एकदा नक्कीच बनवून बघा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.